सर, काय सांगाल, आज महाराष्ट्र गुन्हे तपासचा कितवा वर्धापन दिन होता आणि किती लोकांची उपस्थिती होती आज? महाराष्ट्र गुन्हे तपासची सुरुवात ही सन्माननीय नरवडे हे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांनी आणि मी यांनी दोघांनी मिळून ही केली होती. आमच्या जोडीला आमचे मित्र अरुण सोनवणे, सुरेश पवार हे देखील होते. अगदी दुर्मिळ परिस्थितीमध्ये हा वृत्तपत्र आम्ही सुरू केलं होतं. त्याचा वटवृक्ष होऊन महाराष्ट्रभरामध्ये आमचे बरेचसे पत्रकार, बरेचसे शाखा ही स्थापन झालेले आहेत. महाराष्ट्र गुन्हे तपास हे अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी साप्ताहिक आहे आणि या वर्धापन दिनी आपण सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. सर, काय सांगाल, महाराष्ट्र गुन्हे तपासचा आज वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय, काय सांगाल त्याबद्दल? मला खूप आनंद होतो. आज 12वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पेपरची सुरुवात संजय नरवडे यांच्यासोबत करण्यात आली. हे संजय नरवडे माझे 18 ते 20 वर्ष जुने मित्र आहेत म्हणण्यापेक्षा होते म्हणायला, कारण आता ते बोलण्यात आहे. त्यांनी जो काही सुरुवात हा पेपर केला त्या पेपरमुळे नंतर तो आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज महाराष्ट्रभर त्यांचे सर्व पत्रकार आणि पेपर सगळीकडे जात आहेत. तर मला खूप आनंद होतो आहे की आज 12व्या वर्धापन दिनानिमित्त आपण मला बोलवलेलं आहे, इकडे माझा सन्मान केलेला आहे आणि या पेपरला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. मी दैनिक अक्षरातर्फेही या पेपरला हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर, काय सांगाल, आजच्या या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही या पेपरमध्ये कार्यरत आहात, काय सांगाल? महाराष्ट्र गुन्हे तपास हा पेपर जवळजवळ 10 वर्ष काम करतोय. आपले सुभाष जाधव आहेत, नरवडे साहेब होते. नरवडे साहेब हे प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. तसंच आता जाधव साहेबांनी ही जबाबदारी ही नवी मुंबई टीमकडे दिली. ही नवी मुंबई टीम ही आपली पूर्ण महाराष्ट्रात नवी मुंबई ताकदीनुसार काम करत आहे. आपले पेपर सगळ्यात जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत महानगरपालिका आहे, शासकीय विश्रामगृह असे कुठं शासनाच्या दरबारात पोहोचलाच पाहिजे. हे आमचे राजीवभाई असतील किंवा वाघमारे साहेब असतील, नवी मुंबईमधील अनेक आपले पत्रकार मित्र आहेत, त्यांच्यासोबत काम करून ही आपली टीम भरपूर प्रयत्न करत आहे. या वर्धापन दिनाच्या आता पुढचा वर्धापन दिन असाच साजरा करूया आणि आता हॉटेल जरी कमी पडलं असलं तरी आपण इथून पुढे वर्धापन दिन मोठ्या हॉलमध्ये घेऊ शकतो. बोडके साहेब, काय सांगाल, आता महाराष्ट्र गुन्हे तपासचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला आणि खूप मोठ्या नागरिकांनी इथं उपस्थिती लावली होती, काय सांगाल? आज 12वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मोठ्या प्रमाणात आनंदही झाला आणि थोडी हळहळही वाटली. कारण महाराष्ट्र गुन्हे तपासमध्ये ज्या वेळेस मी कार्यरत झालो त्यावेळेस संजय नरवडे यांनी आम्हाला या महाराष्ट्र गुन्हे समूहात कार्यरत करण्यासाठी प्रवृत्त केले आणि मोठ्या प्रमाणात आम्ही कार्य केले. हे कार्य करत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींवरती मात कशी करायची त्यावेळेस त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून पत्रकारिता कशी करावी हे त्यांनी शिकवलं आणि महाराष्ट्र गुन्हे तपास या वृत्तपत्रातून अनेक गोरगरीब जनतेचे समस्या आम्ही शासनापर्यंत मांडू शकलो आणि लोकांच्या समस्या सोडवू शकलो. त्यानंतर मार्गदर्शन लाभले ते आम्हाला मुख्य संपादक सुभाष जाधव साहेब यांचे. खरोखर एक ज्वलंत उदाहरण आहे. पत्रकारिता करत असताना अनेक अडचणींना सामोरे कसे जायचे आणि त्या अडचणीवरती मात करून जनतेची सेवा, जनतेचा विश्वास कसा घ्यायचा हे 100% मार्गदर्शन अनेक पत्रकारांना जाधव साहेबांनी केले आणि खरोखर खडतर प्रवासातून आज महाराष्ट्र गुन्हे तपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहे. खरोखर आनंद वाटत आहे आणि या महाराष्ट्र गुन्हे तपास या वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालेला आहे. या सर्व समूहाला माझ्या पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं
जनतेचं सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.